आणि यानंतर आता बघूयात काही महत्त्वाच्या राजकीय बातम्या। तर महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये 4 महिलांना मंत्रिमंडळात स्थान, तर विधान परिषदेवर असलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे तसंच कॅबिनेट मंत्रिपदाची तर भाजपमधून पर्वतीच्या माधुरी मिसाळ आणि जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ। मराठवाड्यामध्ये 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटलांना संधी, तर पंकजा मुंडे, अतुल सावे आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ। मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याला लॉटरी, एकट्या सातारा जिल्ह्यात 4 कॅबिनेट मंत्री, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटलांना मंत्रिपद, तर पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांसह 3 कॅबिनेट मंत्रिपद, एका राज्यमंत्रिपदाचा सुद्धा समावेश। पुणे जिल्ह्यात अजितदादांसह 3 कॅबिनेट मंत्रिपद, तर एका राज्यमंत्रिपदाचाही समावेश। मुंडे भाऊ बहीण हे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकत्र दिसणार, तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपद। विरोधकांच्या विरोधानंतर सुद्धा महायुतीकडून आता धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी, तर बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा विरोधकांचा आरोप। मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला संधी न मिळाल्यामुळे रामदास आठवले नाराज, उरलेली 2 मंत्रिपदं देण्याची आठवलेंची मागणी। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज, तर शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा दिला राजीनामा। अडीच वर्षाकरता काहींनी संधी देण्याचं ठरलं, तर अनेक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यानुसार स्थान मिळेल, या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती।